बीडच्या पाटील मैदानमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा जी आहे ती पार पडते आणि या सभेसाठी आता कार्यकर्ते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। विशेषतः महिला कार्यकर्ते जे आहेत ते खरं तर या ठिकाणी यायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतो या ठिकाणी या मैदानामध्ये टप्प्याटप्प्याने युवती असतील महिला असतील त्या या ठिकाणी येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहेत आणि खरं तर आज इशारा सभा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची पार पडणार आहे आणि या सभेतून मनोज जरांगे पाटील नक्की काय इशारा देत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत काही मराठा भगिनी आहेत। ताई काय सांगाल, आज इशारा सभा आहे, जरांगे पाटील साहेब आज काय बोलणार याकडे तुमचं लक्ष आहे, कुठून आलेला आहात तुम्ही, काय सांगाल? आम्ही बीडहूनच आलेलो आहेत, पण आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून निघलेलो आहेत आणि सरकारने एवढा अंत पाहू नये आता आमचे 50 बलिदान झालेले आहेत आणि मग सरकारने आता हे एवढं गांभीर्याने घ्यावा की आम्हाला उद्यापर्यंत आरक्षण द्यायलाच पाहिजे। त्यांनी एवढा अंत पाहू नये आमचा आणि आज जरांगे साहेबाची सभा आहे, शांततेत सभा आहे आणि शांततेत जाणार आहे। फक्त त्यांनी सरकारला फक्त थोडासा घाम फुटून त्यांनी आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे आज। हां मावशी, तुम्ही कुठून आलात, काय अपेक्षा आहेत या सभेमध्ये? या सभेमध्ये आता आम्ही चौसाळ्याहून आलेलो आहेत, आमच्याबरोबर बरेच लोक आहेत आणि आता आमच्या मुलांचं तर झालंच, पण पुढच्या पिढीसाठी आरक्षण भेटलंच पाहिजे। सरकारने इतका अंत पाहू नये आता। मावशी, खरं तर आपण पाहिलं की छगन भुजबळ असतील किंवा इतर ओबीसी नेते आहेत ते मनोज जरांगेंवरती मोठ्या प्रमाणात टीका करताना पाहायला मिळत आहेत। काय नक्की आपलं त्यांना आवाहन असेल या संपूर्ण ओबीसी नेत्यांना? मी बीडवरूनच आले, पण छगन भुजबळांच्या काय घरातली संपत्ती आम्हाला द्यायची नाही किंवा त्यांची प्रॉपर्टी आम्हाला घ्यायची नाही। आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे, आम्हाला त्यांचं काय नको। सरकारला एक नम्र विनंती आहे की आमच्या एवढ्या वेळेस आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे। आणि सरकार म्हणतं नाही म्हणे तुम्हाला पुरावे पाहिजे। आता 54 लाख आमच्या पुराव्या नोंदी मिळल्यात, मग सरकारला अडचण का आहे? आता सरकारने आम्हाला हे द्यायलाच पाहिजे। नोंदणी भेटल्या त्यांना, ते म्हणले नाही तुमचे पुरावे नाही आहेत, आणखी किती पुरावे घेणार आहेत ते? मग आता एवढ्या पुराव्यावर त्यांनी द्यायलाच पाहिजे आम्हाला आरक्षण। एवढी सरकारला तळतळीची विनंती आहे की आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे आता। हां हे काय सांगाल, काय मागणी आहे? खरं तर आरक्षण आत्तापर्यंत 24 तारखेपर्यंत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता सरकारने, मात्र आता मिळालेलं नाही। आज इशारा सभेला आलात तुम्ही, आरक्षण द्यायलाच पाहिजे। त्यांनी आजपर्यंत आम्हाला नुसतं आरक्षण देऊ केलं, आजपर्यंत नुसतं वेळच घेत राहिलेत, पण आता कमीत कमी आजचे रात्र तरी त्यांनी विचार करून उद्यापर्यंत आरक्षण द्यायलाच पाहिजे। एक मराठा लाख मराठा। आपण पाहतोय आणखी काही या ठिकाणी मावशा आहेत। मावशी, काय सांगाल, आज सभेला आलेल्या आहात, काय अपेक्षा या सभेकडून, काय जाहीर करतील मनोज जरांगे पाटील? काय नाही, आम्हाला आरक्षणच पाहिजे, कारण आमच्या लेकराचं खूप नुकसान व्हायला आले आणि लेकर आमचे शिकून नुसते असे फिरायलेत। सरकारने आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे। आमच्या लेकरांचे लय नुकसान व्हायला, आत्महत्या करायलेत आमचे लेकरं, मुलांचे खूप नुकसान व्हायला आलेत आणि त्यांनी विनंती करून आरक्षण द्यावा। काय सांगाल मावशी? काही नाही, आमची एकच इच्छा, आम्हाला आरक्षण पाहिजे। सरकार आता झोपीचं सोंग घेऊन आम्हाला टाळायला लागलाय, पण त्यांनी अशी टाळाटाळ करायला नाही पाहिजे। एक मराठा लाख मराठा आम्ही त्यांना दाखवून पण द्यायलोत, काय मराठा काय ही चीज त्यांना दाखवून द्यायलोत, आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे त्यांना। आपण पाहतोय हक्काचं आरक्षण मागतो ना आम्ही, आम्हाला काही कुणाच्या ताटातलं आम्ही आरक्षण घेत नाही। आमच्या हक्काचं, आम्हाला हक्काचं मिळलंच पाहिजे आरक्षण आणि दिलंच पाहिजे। ते म्हणतात नाही देणार नाहीत, कसं देणार नाही, ओबीसी देऊन आम्ही पहिलेच ओबीसी मध्ये येतो, मग त्याच्यामुळे जरांगे साहेब जे बोलते ते बरोबरच बोलतात आणि आज आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। उद्याची त्यांना शेवटचा दिवस आहे, मग पुढची जरांगे साहेब काय ती दिशा ठरवते। आज जर त्यांनी सांगितलं की मुंबईला जायचं आहे आपल्याला, म्हणल्यावर तुम्ही जाणार का? मुंबईत जायचं बोललेच नाहीत आणखीन। साहेब म्हणले की आज जर नाही झाला निर्णय, 24 तारखेपर्यंत निर्णय नाही झाला लास्ट, तर मग आम्ही आजच्या बैठकीत ठरवू काय ते। आम्ही मुंबईला तर सगळे जाणार, पण ते बी साहेब म्हणल्यावर आम्ही सारी मुंबई पॅक करू। इशारा दिला हो, नक्की जाणार, 100% जाणार। हो, आखी मुंबई पॅक करूत आम्ही। हो, जरांगे साहेबाचा आणखीन इशारा नाहीये। जरांगे साहेब जेव्हा म्हणते जायचं तेव्हा जाणार, की आता सध्या सरकार म्हणाले येईल, आम्ही आत्ताच नाही जाणार। आपण पाहतोय खरं तर महिला देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत आणि जर मनोज जरांगे पाटील यांनी जर का इशारा दिला मुंबईला जायचा, तर आम्ही सर्व महिला ज्या आहेत त्या देखील मुंबईला जाऊ, अशी एकंदरीत भूमिका जी आहे ती मराठा समाजातल्या महिलांकडून घेताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद नावादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।